हाय, बघू शकताय आपलं सगळं झालेलं आहे. भांडी घासून झाल्यात. की अशी मी भांडी लावल्यात बघा. आणि पत्र ही असं किरसुनीने झाडून पाणी मारून पोतरा वगैरे दिला. आता देव राहिल्यात तेवढं धुईचं. आणि हे बघा सारवायचं राहिले. शेण आणले मी. बघू शकताय. तर झालंय आपलं हे पण घर स्वच्छ. भांडी ही घासून लेफ्ट बी धुतल्या. एवढी लेफ्ट आहे ते तुम्हाला दाखवते की मी. लेफ्टच खास दाखवायची होती मला तुम्हाला. हो का, एवढ्या गोदाड्या धुतल्या, एवढ्या चिंद्या, त्या खालच्या पिशवी चिंद्या, ती टरांगमध्ये पण चिंद्या नाही, त्या साड्या आहेत त्या. आणि एवढी कपडे धुतले ती काय सांगायचंय. कंबर ना कंबर गेली बाई. आणि हो का, हे पण स्वच्छ करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. झाडून झुडून सगळं झालेलं आहे. बाहेरचं वातावरण दाखवतो तुम्हाला. तर हो, बाहेरचं वातावरण बघू शकताय तुम्ही. हो का, शेण आणलंय पाठी भरून मी. आता आज गोदाड्या रात्री धुतल्या, आज चिंद्या धुतल्या. चिंद्या बिले होत्या, येळ गेला. किरसुनी टोपलन कुठं काय नून बायनून ह्याच्यातच येळ गेला. चिरुक मिरुक. आता सारवायचं उद्या. म्हणलं आज झालं असतं सारवून, पण कसं आहे माहिती आहे का, म्हणलं की आज सारवल्यावर 3 दिवस होते ना सारवणाला. 3 दिवस होते सारवणाला. म्हणून म्हणलं आज काय नाही सारवत. म्हणलं उद्या जरा हिरवं, परवा दिवशी हिरवं छान वाटतंय वातावरण, म्हणून त्यामुळं मी सारवून घेतलं नाही. तर ही परडीमध्ये आलेलं आहे बाजरी. आणि ही मिसळ गहू ज्वारी बाजरी असं 4-5 धान्य आहेत त्याच्यात. आणि आता त्याची धपाटी लय भारी होते त्याची धपाटी. आणि या ही दळून आणायचं. याच्यात अजून हरभऱ्याची डाळ टाकायची आणि ओवा टाकायचा, नाही तर जिरी ओवा टाकायचा. एक नंबरच छान होते धपाटी. आणि आता धपाटी म्हणलं आईला, म्हणलं दळून आईनं नीट केली. दळून आणायची. आणि घट नाही का, उपास सुटल्यावर पुरणपोळी बनवतात. तिला मी म्हणलं पुरणपोळी बनवायची नाही, धपाटी बटाटा आणि दही आपण परड्याने भरू म्हणलं. कधीतरी वेगळं असावंच लागतंय की. मग आई म्हणली बरं चालतंय. म्हणून त्यासाठी तर दळण करून ठेवलेलं आहे. आता दळून आणायचं. घाम तर हो का, कंबरच दम धरण आहे. कसलीच कंबर दम धरण आलंय. वैताग आलाय काम करू. तसंच बाणूचं तर लय हाल झाले तर जेवणाचं. आणि पाणी इरबळ सोडलंय आज. रात्री परवा दिवशी पाणीच नव्हतं. 2 दिवस पाणी सोडलं नाही. जीवाची नुसती लायलाय झाली. मग झालं असतं लवकर, पण म्हणलं असू द्या मरू द्या. म्हणलं ताजं. आता ही नाही सारवून घेत. ह्याला फक्त किरसुनीने वाटा घ्यायचा, सारवून हिरवा करून टाकायचा. रांगोळी हे काढायला कसं आहे माहिती आहे का, सणासुदीचं सारवलेलं लय भारी वाटतं. आणि असं म्हणजे भरून येतं सगळं. म्हणजे आनंद झाल्यासारखं वाटतं. ती वेगळीच खुशी असते बरं का. आणि मला कळतंय असं तर आमचं सारवणाचंच घर आहे. आता राहील माणसानं तुम्ही कोबा आहे की, कोबा आपला तात्पुरता, म्हणजे लय मऊ नाही. उगा एक सिमेंटाचं पोतं एका घरात कोबा करून टाकला. म्हणजे उकरण्यापेक्षा पहिलं उकणायचं सारखंच, पण आता उकणत नाही. एकदा सारवलं म्हणजे नाही का, पशीच्या वेळेस लक्ष्मीच्या टायमाला सारवलेलं अजून हिरवच आहे. आता झालं सगळं ओके, काम झालं. धुणं सारवा नाही तसं वैताग येतोया. आता दसरा परत दिवाळी झालं की उन्हाळा चालू झाला. लय वैताग आहे व बाई. उन्हाळा नको वाटतोय, पावसाळा नको वाटतोय, हिवाळा नको वाटत. माणसाला कोणचंच पटत नाही.
कोणचंच पटत नाही माणसाला. तर बघू, माझं नियोजन चाललंय भटीवर जायचं, पण बघू अजून मला काही पैसे भेटलेले नाही. आपल्याला देवी पण तशी उभा करायची होती, पण काय पैशाचं नियोजन नाही झालेलं माझं. आणि भटीवर 1-2 भटीवर जाऊन आलोय आम्ही. कसं आहे माहिती आहे का, आता नवरा बायकोचे काम आहेत भटीवर. तर गेल्या वर्षी मी केलं तिथं काम, तिथं होतं त्या मालकाचा चुलत भाऊ का मावस भाऊ होता, म्हणून जमलं, निम्याने केलं. पण आता कुठलं कुणाला न्यावं बळच, चला बाबा थापवायला झालायला म्हणून. लय अवघड आहे, एका बाईची जिंदगी लय अवघड आहे. बघू वर का महत्व कसं असलं तर मी काय लय घेणार नाही, फक्त 10,000 घेणार आहे, आणि ते पण दिवाळीलाच होईल आपल्याला म्हणून. आणि काय आंघोळ केली, डोकं विचारलं नाही, काय नाही, जेवण पोटाला भेटतंय, मस्त निर्मळ होतंय घरदार. पण लय पोटाला अन्न भेटत नाही. 2 दिवस जातं काम. तिसऱ्या दिवशी काय थोडं आता झालं काम. आता फक्त देव राहिले, तर पाणी सुटलं की देवाला निर्म्यात नाही का, म्हणजे माळा हे आहेत असं, म्हणजे ते पितांबरीने हे आपलं घासून घ्यायचं एकदम स्वच्छ आणि पुंजायचं. म्हणजे डायरेक्ट आम्ही गुरुवारीच देव पुंजणार आहे धुवून. आणि त्यासाठी आता मला उद्या तर जावं लागणार आहे. बघू आता सारवून घेऊन मी जाणार आहे. काय होतंय काय नाही बघूच की आपण. अहो का सगळीकडून प्रयत्न माझं तर चालूच आहेत बघा, कुणाला नाही म्हणतच नाही, कशालाच नाही म्हणत नाही. आता फराळीचं बानूचं बड्डे आलाय, तर या सगळ्यांनी बड्डेला, बानूचा बड्डे आहे 10 तारखेला. आज 1 तारीख असेल किंवा 2, काय मी बघितली नाही, 1च असेल. बानूचा राहिला आता 9 दिवस बड्डे. तर बानूच्या बड्डेला मी फराळ ठेवलाय. बघू आता काय होते काय नाही. तर चला बघा, बोलू पण वाटाणा, चक्कर या लागले, नसतं डोळं हिन खोल गेले. ते लय जीवाचा आगून कंबरा दम धरत नाही. त्या एवढ्या मोठ्या चावडीवर चढली आणि वाकळा वाळू घातल्या. आता मस्त माणसानं ताई दाखवायचं असतं की, पण काय दाखवावं आता, ते दाखवण्यासारखं हेड्यावर कोण काढायचं नाही वरी चालल्यावर. आणि तशी दीक्षा आपली शाळेतच आहे हॉस्टेलला, तर तिच्याकडं पण जायचं आहे मला, तिच्याकडे पण जायचं. बघू काय होतंय काय नाही. तर हे व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय सगळ्यांना.